खाडीच्या मैदानात काय बॅटिंग केली होती. मात्र 10 ते 12 धावांवर त्याचा झेल सुटल्यानंतर 2 वर्षांच्या पलीकडे चला घाई करा. आणि ती सुद्धा स्पर्धा होती धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक. विजयभाई भगत यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली. सचिन गरत आणि नितेश गरत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पॅकर्स आहेत, क्रिकेट की जीव की प्राण. मात्र हे दोन्हीही असे जीवाभावाचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण पालघर जिल्हा म्हणा महाराष्ट्र, पालघर जिल्ह्यात मोस्टली जिथे मोठ्या मोठ्या स्पर्धा ओपनच्या तिथे हे A1 जोडी ही सातत्याने पाहायला मिळते. आणि दोन्हीही गोड स्वभावाचे धणी म्हणून ज्यांची ओळख एका साईडला नवलीचा ब्रँड तर एका साईडला पास्थळचा ब्रँड उमरोळी ज्या पद्धतीने आपण पाहतायत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अश्विन मांगेला. मॅन फ्रॉम आपण पाहतायत गुजरात वलसाड आपण पाहतायत. त्यांनी नाईटच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती शिवनेरी चषकामध्ये. विरातन बुद्रुक सफाळे आणि ती स्पर्धा सुद्धा येते 15 मार्च ते 19 मार्च. लाख मोलाची स्पर्धा डे अँड नाईट. पण महाराष्ट्राचे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील 2025 मध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरता कल्पेश जाधव शहापूरचा टायगर म्हणून ज्याच्याकडे सिक्सर किंग ओळखला जातो. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलाय. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात ही शहापूरची ओळख आहे. कल्पेश जाधवच्या बॅटमधून चौकार आला. महेश राऊत मॅन फ्रॉम तारापूर बोईसर विकेट किपरच्या भूमिकेत. यावेळेला स्विचिटचा फटका क्लास. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. काय फटका खेळलाय. पहिल्या बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार आला. दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना स्विचिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 बॉलचा खेळ झालाय. 10 रन्स. अश्विन मांगेला एक चांगला गोलंदाज आहे परंतु इथे त्याला काहीतरी एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा हेतू असेल. कारण आज मला वलसाडवरून का बोलवलं गेलंय चांगली गोलंदाजी करण्यासाठी. परंतु आता थोडासा कुठेतरी नाखुश असेल. महेश राऊत येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत. देवेश पाटील, भावेश पाटील, अवधूत कामत हे तिन्ही सातपाटीचे ब्रँड आणि वीरेंद्र बाबरे वीरू. हा चेंडू आपण पाहिला. सरळ चेंडू निघून जातोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर जाऊन पोहोचली गेली. मनोज पाटील त्या ठिकाणी येत आहेत. मन्या आणि पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. काय यस पंच यस रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्स कॉल आहे. प्रदीप भंडारी यावेळेला आपण पाहू शकतात पंचांच्या भूमिकेत. उद्याच्या दिवसात मनोज पाटील यांचे जे स्वर्गीय छोटे बंधू यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषकाला सुरुवात होते. विठ्ठलवाडी या ठिकाणाहून ती स्पर्धा थेट प्रक्षेपण. लाख मोलाची स्पर्धा 25 ते 29. आदरणीय संतोषजी भोईर साहेब यांच्याकडून हॅट्रिक षटकार. 3 लगातार षटकार येत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस पंच हाईट सुद्धा चेक करायचे. यस थँक्यू. वेलकम जयेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. JP यावेळेला आपण पाहतायत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. भिवंडीचं वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत असताना तर जयेश पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या पण डिसिजन पेंडिंग आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून वाईट बॉल आहे. वाईट बॉल 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन्स. मयूर मर्देला आपण पाहू शकतायत. मनोज पाटील सारखा मन्यासारखा खेळाडू. वीरू बाबरे अंडर-24चा खेळाडू. त्यानंतर आपण पाहू शकतायत भावेश पाटीलला किडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. अवधूत कामत
व्हेरी नाईस कॅप्टन. त्याचप्रमाणे धनंजय दवणे मॅन फ्रॉम तारापूर, दिवेश पाटील, तुषार बसवत. फुल टॉस बॉल ऑन साईटला, धमाकेदार आणि झन्नाटेदार भगवा करंडक. नो बॉलच्या या बॉलवर आपण पाहिलं तर नोचा इशारा आला. 1+6 मिळतील 7. प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहावयास मिळते. आक्रमकता काय असते हे कल्पेश जाधव दर्शवत असताना मॅच बॉल आलेला आहे आणि यावेळेला प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. आपण चेंडू यावेळेला जरूर मैदानाच्या आतमध्ये देतायत, कोऑपरेट करतायत या स्पर्धेला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. 18 रन्स. कल्पेश जाधव इज ऑन अ फायर. काय बॅटिंग केले आतापर्यंत, ही ताकद आहे या खेळाडूची, हीच ओळख आहे. म्हणून शहापूरचा टायगर, सिक्सर किंग म्हणून या खेळाडूला का ओळखलं जातं. अंडरस्टँडिंग बॅटिंग क्लास. आपल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कल्पेश जाधव पूर्णपणे बीट झालेत. शहापूर भातसई या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आज आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 4. अश्विन मांगेला यासाठीच, या बॉलसाठीच ओळखला जातो, परंतु 3 बॉल जे आपण पाहिले आतापर्यंत 3 बॉल. येस 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 3 बॉल. 3 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न अवधूत कामत त्या झेलवर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला अटेम्प्ट करत असताना सेकंड टाइम कल्पेश जाधव, भातसईचा ब्रँड, या खेळाडूच्या खेळीला पूर्णविराम. आता अश्विन मांगेला कमबॅक करत असताना चौथ्या बॉलवर पाहायला मिळतोय. विकेट डाऊन, फलंदाज बाद, गॉन. करण्याची गरज असते तसं क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते, ती सुरुवात करून दिली गेली. खूप चांगला यावेळेला आपण पाहिला परफॉर्मन्स राहिला, क्लास दाखवला आणि इथून मात्र कल्पेश जाधव बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. अप्पू कुंगळे मॅन फ्रॉम राया शहापूर मधून बिलॉंग करताना खेळाडू पाहायला मिळतोय. संदीप दिवाणे गिरसेवरून आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. आत्मविश्वास जास्त यावेळेला जरूर आपण पाहतायत, आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त. दिवेश पाटील एक ॲज अ परफेक्ट विकेट किपर कसा असावा, जसं महेश राऊतला आपण सातत्याने पाहिलंय. निलेश फायटर तारापूर टीमचा एक हरहुन्नरी खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. डहाणू टीम मधून नेहमीच मयूर मर्दे अतिशय चांगलं खेळ त्याने सातत्यपूर्ण दर्शवलं गेलंय. मनोज पाटील विठ्ठलवाडी सफाळेचे आज नाव उज्ज्वल करत असताना यावर ऑन साइडला फटका छान आहे. खराब बॉल, त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. मेल षटकार अप्पू कुंगळेच्या बॅटमधून येतोय एक कडक शॉट. संघाची धावसंख्या 24. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं आणि पहिलं षटक नावावर केलं ते राजेबॉय शहापूर या टीमच्या बॅटरने. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 4 ओव्हरची मॅच आहे. यस, 4 ओव्हरची मॅच असल्याकारणानं 18 बॉलमध्ये आता 20 रन. म्हणजेच एक जबरदस्त नजाकत बरेच शॉट कल्पेश जाधवने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतायत अप्पू कुंगळे कोणतीही चुकी करत नाहीये. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये 20 रन होतील का प्रश्नचिन्ह तर उद्भवत नाहीये, परंतु क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. धनंजय दवणे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. बोईसर तारापूर या ठिकाणाहून बिलॉंग करणारा हा खेळाडू.
18 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता. धर्मवीर प्रतिष्ठान अबिटगर आयोजित आपण पाहतायत धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा हा शानदार सोहळा. लाख मोलाची स्पर्धा. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली अश्विन मांगेला, महागडा ठरला गेला. धनंजय दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. पाहिजे आज काय करेल आपल्या या महत्वपूर्ण लढतीमध्ये. यावेळेला पाहिलं भावेश पाटीलला नो चान्स. फार वेगाने चेंडू निघून जातो. इनफिल्ड क्लिअर करणारा बॅकफुट पंच पाहायला मिळाला. खूप चांगला फटका. नेत्रदीपक ग्लोरियस शॉट चौकार. खूप चांगला हा फटका पाहायला मिळाला. बोरशेतीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय बाली भांगरेच्या बॅटमधून एक क्लास क्वालिटी दर्जाचा चौकार आपण पाहू शकलात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि पळीचा कोणताही समन्वय होत नाहीये. बॅट अँड बॉलचा कोऑर्डिनेशन होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. धनंजय दवणे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. अवधूत कामत चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. ॲज अ कॅप्टन म्हणून अवधूत कामत नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रामाणिक खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला. भावेश पाटील कीड असतील आज ओपन टीम मधून. त्याने जर आपण पाहिलं तर एक अर्धशतक सुद्धा चांगला झळकावलं गेलं सुरुवातीला हंगामाच्या. एक धावाली बाली भांगरेच्या बॅटमधून. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेले. थोडंसं जरूर बॉडीला यावेळेला फ्लेक्झिबल केलं. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मनोज पाटील मन्या वेगाने आला होता. तिथे मिसफिल्डचा फायदा मिळाला. परंतु बालीचं यावेळेला मी कौतुक करेन. ॲब्सोल्युटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 धावा. विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दिवेश पाटील कोणतीही चूक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. अप्पू कुंगळेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डग आउट. सेकंड विकेट डाऊन. या टीम बरोबर 2 हात करणार आहेत रुद्र 11. एका साईडला बोबा 11 टीमचे जे पॅकर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते श्याम हजारे साहेब आणि एका साईडला आपण पाहत आहेत रुद्र 11 या टीमचे निलेशजी लिमसे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्हीही पॅकर्स अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळत आहेत आणि या खेळाडूंना एकत्रित येऊन आज अबिटघरमध्ये आज त्यांचं या वेळेला क्लास पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी रुद्र 11 आणि बोबा 11. अतिशय निखिल पाटील यांनी घेतलेली दखल. संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू. पालघर ठाणे म्हणा. ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण ही लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू होता. हा चेंडू आपण सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. मयूर दिनकर आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 31. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. शैलेश 11 या टीमच्या गोलंदाजाने सेकंड ओव्हरमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. धनंजय दवणेने मोठे फटके मारून दिले नाहीत. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर एक चांगला खणखर चौकार आला होता. भावेश पाटीलच्या माथ्यावरून चेंडू निघून गेला होता परंतु तदनंतर केलेला कमबॅक तो धनंजय दवणेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. WCA चे आपण पाहतायत वाडा क्रिकेट असोसिएशन जयजी पाटील सरसोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले खेळाडू. 12 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अवधूत कामत 7 पाटी
चा ब्रँड पाहायला मिळतोय. सातपाटी हे गाव त्यावेळेला गेल्या वर्षात इन्व्हाइट केलं होतं समालोचनाला, त्यावेळेला मी पाहिलं ते प्रत्यक्षात गाव, आणि या गावामध्ये विश्वास तुम्हाला बसणार नाही, 64 टीम खेळतात एकाच गावामध्ये. यावरून सातपाटीकर किती स्ट्रॉंग आहेत हे मात्र तुम्ही ओळखू शकाल. 64 टीम्स. पालघर जिल्हा, जयजी पाटील यांना सुद्धा विश्वास बसला नव्हता. जिल्हा कोणता आहे तर पालघर जिल्हा आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, वाईड यॉर्कर. हीच ताकद आहे यंदाच्या हंगामामध्ये. अवधूत कामतने धडाकेबाज चषक, जो बिग बॅश धमाका सुद्धा झाला, आणि वडवली स्पोर्ट्स वडवलीच्या माध्यमातून काय अप्रतिम आयोजन. 50वे वर्ष. आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर, चंदू सर आणि IPL मराठी समालोचक कुणाल दाते सर यांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेमध्ये धावतं वर्णन करण्याची संधी मिळाली. परंतु 50वे वर्ष गोल्डन जुबली अप्रतिम, आणि त्या स्पर्धेमध्ये अवधूत कामतने काय गोलंदाजी केली, आणि बेस्ट मॅन ऑफ द मॅच आपण सातत्याने पाहिलं. गोरसे बी टीम बरोबर सुद्धा चांगली गोलंदाजी केली. ऑफ साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली, इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, आणि संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन. 2 बॉल झालेत, 10 बॉल आहेत अजून सुद्धा. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल ऑन साईडला. मनोज पाटील आहेत त्या ठिकाणी, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. विठ्ठलवाडीचा ब्रँड. फलंदाज बाद गॉन. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक आपण पाहताय तिसरा. 9 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्यास लागणार आहेत. अवधूत कामतचा फुलटॉस बॉल होता, परंतु मनोज पाटीलने जो झेल टिपला अप्रतिम. याच खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा पाहायला मिळाली. आमदार चषक विरातन बुद्रुक अल्पेश दादा भोईर यांच्या स्पर्धेमध्ये तोच खेळाडू फ्रेममध्ये आला आणि उत्कृष्ट झेल टिपला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली. एकंदरीत 32. आता बॉल आहेत 9, आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. बोबा 11 टीम आपल्याला पाहायला मिळेल. श्याम हजारे साहेब आपण पाहू शकतायत. ऑफ साईडला जरूर खेळलाय. धनंजय दौने पुढे सरसावत आहे. सिंगल मेल हॅटकॅप परिधान करणारा जो आपण पाहू शकतायत अर्जुन बांगरला आपण पाहू शकाल. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. बोरशेती गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच अर्जुन बांगर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 33. 11 रनची आवश्यकता. बॉल अप्रतिम सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. मयूर मर्दे पुढे सरसावेल. डहाणूमधून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहत आहेत. पुढे सरसावत असताना एक हार्ड हिटर. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. पहा पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर अशी फाईट होईल हे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कल्पना नसेल. परंतु हे आहे क्रिकेट. कधी या संघाच्या बाजूने झुकेल, कधी त्या संघाच्या बाजूने झुकेल, कारण सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तो आहे क्रिकेट. संघाची धावसंख्या 34. 5 बॉल अप्रतिम हाताळलेत अवधूत कामतने. व्हेरी नाईस बॉलिंग. अर्जुन बांगर खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. अर्जुन बांगर यावेळेला ऑफ ड्राईव्ह खेळत असताना धनंजय दवने थोडेसे चाच पडले. जर फर्स्ट अटेम्प्टलाच जर यावेळेला चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित विकेट मिळण्याची चान्सेस होते. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. काय बॉलिंग केले. अश्विन मांगेला व्यतिरिक्त 2 गोलंदाज धनंजय दवने आणि अवधूत कामतने जी गोलंदाजी केली खरोखरच या वेळेला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 2 षटकात फक्त त्यांनी धावा खर्च केल्या त्या 11. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9.
6 बॉल आणि 9 रन्स. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. एका साईडला राजे बॉयज शहापूर तर एका साईडला संघ शैलेश 11 शैलेशजी सयाम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या आयोजकांची तारांबळ सातत्याने ते कष्ट करत असताना रुद्रवीर निहाल 11 वर्सेस बुबा 11. रुद्रवीर निहाल 11 वर्सेस बोबा 11 या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. 6 बॉल 9. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर असं वाटलं की हा सामना दुसऱ्या षटकापर्यंत कंप्लीट होईल, परंतु हे जिद्दी खेळाडू आहेत. आम्हाला आमच्या पॅकर्सनी का बोलवलंय हे 100% देत असताना वीरेंद्र बाबरे वीरू फार कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये या खेळाडूने नाव कोरलं. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा वीरू ताई पॅकर्स या टीम मधून त्याची वर्णी लागले. खुला गट मधून सातत्याने चांगलं क्रिकेट हाताळतो. उजव्या हाताने वीरू. वीरूचा पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. यस वाईड बॉलचा इशारा. दिवेश पाटीलनी यावेळेला चपळाई दाखवली होती, परंतु प्रदीप भंडारी त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या नजरेतून तुम्ही चुकणार नाहीत ते दर्शवून दिलं. आता 6 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 रन्स. डॉट डॉट खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल, परंतु अर्जुन बांगर एक टेक्निकली साऊंड तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आणि अष्टपैलू नेतृत्व परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे सुद्धा त्याने अनेक मैदानं दाखवून दिलेत. ऑफ साईडला खेळला गेला अवधूत कामत त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. घेऊया एक डीजे ब्रेक. का तर चांगला होता, परंतु अवधूत कामतला निवडलं. शॉर्ट मिड ऑफला होते. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला मात्र खेळत खेळत हा चांगला झेल टिपला. एन्जॉय केलं त्या झेलला. आता बॉल आहेत 5. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. ऋतिकला आपण पाहू शकाल. ऋतिक दिवाणे यावेळेला ऑन साईडला. मनोज पाटील मन्या फ्रेम मध्ये येत आहेत आणि हा झेल कंप्लीट केला जाईल. व्हॉट अ कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. तू चल में आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. ओ माय गॉड. राजे बॉय शहापूरचे फलंदाज यावेळेला तग लावून राहत नाहीयेत. आता बॉल फेकून झाले ते 2 म्हणजे उर्वरित 4 बॉल. 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. 4-8चं समीकरण. वीरेंद्र बाबरे अर्थातच वीरू इज ऑन अ हॅट्रिक. ऋतिक दिवाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते बाहेर आले. गिरसे या गावातून बिलॉंग करतायत आणि गिरसेची स्पर्धा सुद्धा येते. 30 पासून त्या स्पर्धेला सुरुवात होते. लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळेल आणि यंदाचं भाग्य लाभलं सूरजजी पाटील गिरसेच्या गावामध्ये जाण्याचं. ओमकार काय गोलंदाजी केले होते ज्यावेळेला सूरज पाटील यांनी तारीफ केली ओमकारची. पहिले 3 बॉल वगळता 3 बॉल जे भन्नाट वेगाने टाकले होते. म्हणजे जवळजवळ 145 kmph किलोमीटर प्रति हावर च्या वेगाने गोलंदाजी केली होती. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही. योग्य ती दिशा अचूक टप्पा या 2 गोष्टींच्या जोरावर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. आता इथून 4 बॉल 8. वीरू इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य करेल का. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत घर बसल्या स्मार्ट टीव्ही आणि चालता बोलता स्मार्ट फोनवर जे मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजकांच्या वतीने सुस्वागतम आणि धन्यवाद. 4 बॉल 8ची गरज. वीरू इज ऑन अ हॅट्रिक.
शैलेशजी संयम साहेब सुद्धा खुश असतील, जरी पहिल्या षटकात 24 धावा आल्यानंतर सुद्धा फायटिंग करू शकतो माझा संघ. पुन्हा एकदा बॉल तयार. एखाद्या पॅकरची इच्छा हीच असते की तुम्ही मन लावून खेळा. मॅच हरलात तरी चालेल, परंतु असं प्रतिस्पर्धी संघाला दाखवून खेळा की मी अजून जिंकलेलं नाही आहे. चांगला चेंडू होता. भावेश पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव. पहा, तुमचं कॉलिंग असंच व्हायला हवं. अवधूत कामतला बऱ्याच वेळा मी पाहिलंय, जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॉलिंग केलं जातं, हात तुम्ही हातवारी दाखवायला पाहिजे. 3 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. जयेश पाटील JP आमच्या व्यासपीठावर आहेत. एक अतिशय ओळीगावचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील या नात्याने बरेच वर्ष त्यांच्या गावाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि क्रिकेटचं नातं हे त्यांनी मनाने धाग्याने बांधलं गेलं. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेटने. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. इथून मात्र आपण पाहू शकता एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत तुषार बसवत पुढे अश्विन मांगेला पुढे सरसावतोय. 2 धावा येतील. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. आता विजयासाठी बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. 2 बॉल 5. निखिल पाटील यांना विश्वास बसत नाहीये. पहिल्या षटकात 24, 18 बॉलमध्ये 20. 2 बॉल 5ची मॅच येऊ शकते का? हो, येऊ शकते. आणि हे आपण स्वतः साक्षीदार आहात. जर ही मॅच मनापासून आवडली असेल ना प्रेक्षकांनो, तर जोरदार टाळ्या यायला पाहिजे. दोन्ही संघांसाठी देऊया आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुपर मॅच. वीरू बाबरे अप्रतिम. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित इथून आपण पाहतायत. आता 1 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. प्रदीप भंडारे यांनी इशारा दाखवला नाही, म्हणजे बॅटची हलकीशी एज लागली होती आणि दिवेश पाटील यांनी ती कदाचित चुकी केली की काय. बऱ्याच वेळा पाहिले दिवेश पाटीलला चांगली विकेट किपिंग करताना ॲप्रिसिएट केलं. जरी चूक झाली तरी महेश राऊत असे डिसिप्लिन खेळाडू आहेत, आपल्या सहकार्याला अपेक्षित असतं. 1 बॉल 4. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. टाळ्यांची कंजूशी करू नका. जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांना. मात्र आपण होप्स द्या. 1 बॉल 4 रनची आवश्यकता. काय सामना रंगलाय या वेळेला दोन्ही संघांच्या माध्यमातून. सुपर मॅच आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. ओमकार एका साईडला आपण पाहतायत. ओमकार तारमळे, मॅन फ्रॉम शेरे. वीरू बाबरे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. शहापूरचे हे सर्व खेळाडू आहेत. बॅटला चुंबन केलंय ओमकारने. सांगितलं यावेळेला साकडं घातलंय. वीरू बाबरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अप्रतिम ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. 1 धाव तर अर्जित केली जाईल आणि अशा प्रकारे शैलेश 11 टीमने मारली बाजी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. वीरू बाबरेने मॅच मध्ये कमबॅक केलं आणि वीरूसाठी यावेळेला नितेश गरत, सचिन गरत यांच्याकडून वीरेंद्र बाबरे यांच्यासाठी 500 रुपये आलेत आणि माझ्या कलागुणांना ते वाव देतात, त्यासाठी 500 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याबद्दल आपलं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो. शहापूर बॉईजने, राजे बॉईजने चांगला खेळ दाखवला. कल्पेश जाधव, शहापूरचा टायगरने 24 रन पहिल्या 4 बॉलमध्ये. जसं अश्विन मांगेलाच्या गोलंदाजीवर षटकार चौकारांची लयलूट केली आणि काय आक्रमकता सिद्ध केली होती. क्लास बॅटिंग केली होती, परंतु त्याच्यावर संपूर्ण पाणी फेरलं आणि इथे मात्र आपण पाहतायत विन होत असताना संघ पाहायला मिळतोय शैलेश 11. कॉंग्रॅच्युलेशन. परंतु इथे कल्पेश जाधव आणि त्याच्या संपूर्ण टीमला या हंगामाकरिता, टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाकरिता अबिटगर करांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया रुद्रवीर 11 टीम विपक्ष बोबा 11. बोथ टीम कॅप्टन टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. भगवा करंडक चषकचा ओपन टेनिस क्रिकेटचा पुढील एक जबरदस्त जुगलबंदीचा सामना पाहायला मिळणार आहे. बोबा 11 पॅकर श्याम हजारे, रुद्रवीर 11 निलेश निमसे यांचा संघ एकमेकांसमोर टक्कर देताना पाहायला मिळतील.
एस कॅप्टन जयेश पाटील आणि हॅलो, आदरणीय हॅलो. शरदजी पाटील आपण टॉस साठी यायचं आहे. WCA वडा क्रीडा संघाचे अध्यक्ष जयजी पाटील, प्लीज वेलकम. मॅच ही 3 ओव्हरची राहील. एका बाजूला पाहता आपण दुबई खेळाडू दुबई पर्यंत कतार पर्यंत त्यांनी खेळ पोहोचवला. जयेश पाटील भिवंडी टेनिस विश्वाची स्टार आहे. त्याचबरोबर एका बाजूला पाहता आपण बोबा 11 कुठला सुरत वरनं आलेला संघ आहे. श्याम हजारे यांनी सुरत गुजरात वरनं तारे सितारे मात्र या ठिकाणी आणलेले आहेत. मोठं एक नाव आहे निलेश निमसे, श्याम हजारे पॅकरशिप मध्ये पाहायला मिळतं. रुद्र 11 बोबा 11